महायुतीमध्ये आता एकनाथ शिंदेंची गरज राहिली नसून त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा विजय वडेट्टीवारांनी केलाय। तसंच एकनाथ शिंदेंना संपवण्यासाठी आता उदय येईल असं वडेट्टीवारांनी म्हटलंय। त्यांच्या या वक्तव्याला आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनीही दुजोरा दिलाय। उदय सामंत त्यांच्याबरोबर 20 आमदार असल्याचंही राऊतांनी सांगितलंय। त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना अधिकच उधाण आलंय। आता शिंदे साहेबांची गरज संपली का आणि त्यांना कदाचित ते बाजूला व्हावेत। आणि मला भीती वाटते, मी एक पुन्हा पुढचं स्टेटमेंट करतोय की आता उद्धवजींना संपवून शिंदेजींना आणलं, शिंदेजींना संपवून उद्या नवीन एक उदय पुढे येईल। तो उदय कुठला असेल त्याला पुढे आणण्याचा प्रयत्न होईल। ही सुद्धा स्थिती महाराष्ट्रात येईल शिवसेनेच्या बाबतीत। उदय सामंतांचं नाव घ्या ना, उदय सामंतांचं नाव घ्या, डावसला घेऊन गेले। त्यांना समोर केलं जाईल। उदय सामंत ह्यांच्याबरोबर माझ्या माहितीप्रमाणे 20 आमदार आहेत। 20 ही माझी माहिती आहे। 20 आमदार आहेत। जेव्हा एकनाथ शिंदे रुसले होते सरकार स्थापन करताना मुख्यमंत्रीपदासाठी, तेव्हाच हा उदय होणार होता। तेव्हाच हा उदय करण्याचं निश्चित झालं होतं। पण एकनाथ शिंदे सावध झाले आणि झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवली। तर पुन्हा एकदा महायुतीमध्ये आता मनधरणी आणि नाराजीचं नाट्य पाहायला मिळतंय। यावेळेला निमित्त झालेलं आहे ते पालकमंत्रीपदाचं आणि त्यामुळे आता उलटसुलट चर्चा या महायुतीतल्या नेत्यांकडनं होत आहेत आणि त्याचप्रमाणे विरोधकांकडनं सुद्धा होत आहेत। आपण ऐकलं की संजय राऊतांनी सुद्धा कुठेतरी अधोरेखित केलेलं आहे की उदय सामंत यांच्याबरोबर 20 आमदार आहेत आणि कुठेतरी पहिल्याच एकनाथ शिंदे यांच्या नाराजीच्या वेळेला उदय सामंतांचा उदय होणार अशा पद्धतीचे सूचक वक्तव्य त्यांनी केलं होतं आणि अशाच पद्धतीचं वक्तव्य विजय वडेट्टीवारांनी केलंय। आपल्यासोबत या क्षणी राजू वाघमारे आहेत, आपण त्यांच्याशी सविस्तर चर्चा करूया। वाघमारेजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझामध्ये। या ज्या सध्या चर्चा सुरू आहेत प्रचंड उलटसुलट एकनाथ शिंदे यांच्या नाराजीच्या, त्याबद्दल आपली प्रतिक्रिया। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे निवडणुकीमध्ये चालू आलेलं फ्रस्ट्रेशन आणि हे विजयीच्या विधानातून आपल्याला दिसून येतं आणि म्हणून एक मला वाटतं आपला संपर्क अतिशय त्रोटक पद्धतीने होतोय। आपण पुन्हा एकदा संवाद साधूच त्यांच्याशी। पण सध्याचा महत्त्वाचा राजकीय विषय असा आहे की पालकमंत्रीपदावरनं पुन्हा एकदा ठिणगी पडलेली आहे महायुतीमध्ये। दरेगावामध्ये गेलेले आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ते नाराज असल्याचं कळतंय। त्यांना भेटण्यासाठी चॉपरने आता चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन जातील असंही कळतंय। अदिती तटकरे आणि भरत गोगावले यांच्या बाबतीमध्ये रस्सीखेच आहे ती रायगडच्या पालकमंत्रीपदाची आणि त्याचबरोबर नाशिकचं पालकमंत्रीपद हा सुद्धा एक मोठा प्रश्नचिन्हाचा मुद्दा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।